श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्त्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्त्व आहे सांगाल का? हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे 0 पर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल. स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्री संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाजं आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाजं आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाजं तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोघी गोष्टी आपल्याला साधता येणार आहे. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि आईसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे? नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या याच्याने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल्थ फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रात अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते. ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचं असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल.
तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आईसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत, कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भूऔष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं. नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरणपूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे? या अंतर्गत पर्यावरणपूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल? ब्ल्यू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो, उपयोग करतो, तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला असं वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळ येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो, म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडंसं म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होतंय त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार. त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे. हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचललीत याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत? भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरातमध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होतंय. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू, गुजरातमध्ये विंड फार्म्स आले. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही, अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं ते असं की आपण LED म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला LED बल्ब मिळत होता, पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे LED बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या LED बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रूपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचतायत. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो, इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे
याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोलमध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे, स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत, स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जे वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन्स फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी मी म्हटलं की लडाखमध्ये कुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत. सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्त्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल? अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे. कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवले की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज, तसंच इतर ठिकाणून सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स, तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला जर आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे. याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. ज्याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती. असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जातंय तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घनकचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार, थोडंसं 400 डिग्री सेल्सिअसला मका काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल. श्रोतेहो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की.
श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.